आजची सत्य घटना जी आहे ती माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकांसोबत घडलेली आहे आणि 18 मार्चच्या लोकमत पेपरला ती घटना आलेली आहे आणि मला असं वाटलं सांगावंसं म्हणून ही घटना धक्कादायक घटना घेऊन मी तुमच्यासमोर उभी आहे. एक सुशिक्षित कुटुंब असते. पती पत्नी आणि त्यांना 4 मुलं असतात. पती हे रिझर्व्ह बँकेत असतात आणि पत्नी ही गृहिणी असते. 2 मुलं आणि 2 मुली. मुलं हे कॉन्व्हेंटला शिकणारी असतात. बिशॉप कॉटन आणि माउंट कार्मेल अशा ख्रिश्चन शाळेमध्ये शिकणारी ते मुलं असतात. मोठ्या मुलीचं लग्न होऊन जाते, जे NRI असते. तिचं लग्न विदेशात होते आणि ती NRI होऊन जाते. दुसरा मुलगा जो असतो तो पण शिकलेला असतो आणि त्याचा आपला बिझनेस असतो. तिसरा मुलगा जो असतो तो सुद्धा चांगला शिकलेला असतो आणि नॅशनलाइज बँकमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर असतो आणि 5 स्टेट त्यांच्या अंडरला असतात आणि 55 ब्रांचेस ते हँडल करत असतात. छोटी मुलगी जी असते ती नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर असते. असं हे यांचं कुटुंब असते. पण मोठा मुलगा जो असतो ज्याचा बिझनेस असते तो मुलगा 10वीमध्ये 10वीपर्यंत तो खूप छान असतो. 11वीपासनं जेव्हा तो कॉलेजला जायला लागतो आणि त्याला असे काही मित्र मिळतात, कुसंगती आपण ज्याला म्हणू शकतो, आणि तो सभ्य मुलगा हळूहळू बिघडायला लागला. 11वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जाईस्तोवर तो पार हाताबाहेर गेलेला असतो. त्याचं फ्रेंड सर्कल पूर्ण अँटी सोशल असतो आणि तो सुद्धा पिणं खाणं करणारा असतो. करायला लागतो तो. सुरुवातीला तर तो तसा नसतो आणि त्यांच्या घरी बाबांना कुठल्याच गोष्टीचं म्हणजे असं शौक नसते. पिणं खाणं हा सगळा प्रकार त्यांचा नसतो. घरात राहणं, घरचं खाणं, सात्विक खाणं असं त्यांचं रुटीन असते. पण मुलगा त्या अगदी विरुद्ध असतो. त्याचे संबंध कुख्यात लोकांसोबत येतात. तो मुलगा कॉलेजचा UR असतो आणि त्याच्यासाठी तो अशा मुलांसोबत मैत्री पण करतो की जे त्याच्या कामामध्ये येतील आणि नंतर तो नगरसेवकाचं सुद्धा जे इलेक्शन असते ते सुद्धा लढतो. तर असे जे अँटी सोशल लोक असतात ते त्याच्या सानिध्यात येतात आणि तो सुद्धा त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करतो, त्यांच्यासोबत जातो. त्याला खूप अप्रूप वाटायला लागते, कारण हे जे वय असते त्यात अशाच गोष्टी आपल्याला आकर्षित करीत असतात आणि त्याच्या बाबतीत पण तसंच होते. तो पिणं, खाणं, मुली ह्या सगळ्या गोष्टीच्या आहारी गेलेला असतो आणि त्यातच एके दिवशी एके रात्री गँग वॉरचा जो प्रकार असतो, यांचा गँग आता तो जेव्हा UR होतो आणि नगरसेवक बनण्यासाठी तो इलेक्शन पण लढतो, तेव्हा त्याची आपली एक टोळी असते आणि त्या टोळीचं भांडण दुसऱ्या टोळीसोबत होते. म्हणजे ते जे गँग वॉर आपण म्हणतो तो सगळा प्रकार ह्यात असते. कुख्यात गुन्हेगार, सर्राईत गुन्हेगार या टोळीमध्ये असतात. एके दिवशी तो आपल्या टोळीसोबत एका हॉटेलमध्ये जेवायला जातो. तिथे दुसऱ्या गँगचा जो लीडर असतो तो जेवण पॅक करायला येतो आणि तो एकटा असतो. त्याच्यासोबत एक मुलगा पण असतो, पण तो प्यायलेला असतो खूप आणि तो जो असतो तो त्या समोरच्या लोकांना धमकी देतो की मी तुम्हाला मारून टाकेल असं वगैरे, कारण हे हॉटेलमध्ये जेवायला आलेले असतात. त्याच हॉटेलमध्ये तो दुसऱ्या गँगचा लीडर आलेला असतो जेवण पॅक करायला.
तर ह्या दोघांमध्ये भांडण होते. भांडण म्हणजे असं खूप काही होत नाही, पण तो जो दुसऱ्या गँगचा जो लीडर असतो तो त्यांना म्हणतो की मी तुम्हाला बघून घेईल, मी तुम्हाला मारून टाकेल असं वगैरे. आणि त्या लोकांना असं वाटतं की हा आपल्याला मारून टाकेल, त्याच्यापेक्षा आपणच त्याला मारून टाकायला पाहिजे. हे 7-8 लोक असतात आणि हे सगळे मिळून त्या मुलाला मारून टाकतात. म्हणजे तो गुंड असतो त्याला मारून टाकतात. आणि मग ते लोक तिथून पळून जातात. पळून जाऊन ते दुसऱ्या दिवशी पोलिसांना फोन करतात आणि सरेंडर होतात. असा तो चांगल्या घरचा मुलगा बिघडून जातो. आणि यातच त्याचं एका मुलीसोबत म्हणजे त्याच्यात म्हणजे सगळं काही त्यात तो करत असतो. एका मुलीसोबत त्याचे संबंध येतात आणि जेव्हा तो मर्डर करतो तेव्हा त्याला बेल होते आणि तो घरी परत येऊन जातो. तेव्हा पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी त्याला म्हटलेलं की आता तू इथे राहायचं नाही आणि तू दुसरीकडे आता शिफ्ट होऊन जा. बाबा रिझर्व्ह बँकेत असल्यामुळे, चांगल्या पोस्टवरती असल्यामुळे ते जिथे राहत असतात ते पण घर त्यांचं चांगलं असते. आणि दुसरीकडे पण ते पॉश कॉलनीमध्ये एक चांगला फ्लॅट घेतात. तिथे तो मुलगा आपले मेस आणि हे ते चालवत असतो. आणि त्यातच मग ते गुंडे लोक त्या फ्लॅटमध्ये जाणं, खाणं, पिणं सगळं काही त्यांचं त्या फ्लॅटमध्ये होत असते. मग हे जेव्हा मर्डर केस होऊन जाते त्याच्यानंतर तो घरी परत येतो आणि त्याला असं वाटते की आता मी कोंडून आहो. पोलिसांनी त्याला तडीपार केलं. मग त्याला तिसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात येते आणि त्याला तिथे सेटल करण्यात येते. त्याच्या लाईफमध्ये एक मुलगी असते जे त्याच्या घरी जाणं करते आणि ती प्रेग्नंट होऊन जाते. ती मुलगी पण अगदी वाह्यात अशी असते आणि ती त्याला म्हणते, मग त्याच्यातनं तिला मूल राहून जाते आणि ती त्याला धमकी देते की जर तू माझ्यासोबत लग्न नाही करशील तर मी तुला रेप केसमध्ये अरेस्ट करील. तो मुलगा घाबरून जातो आणि तो लग्न करायला तयार होतो. मग त्यांचं लग्न होते. आईबाबांचा या लग्नाला विरोध असते, पण आता मुलाचं करिअर पूर्ण संपलेलं आहे. त्या मर्डर केसमध्ये काय निकाल येते हे कुणालाच माहिती नसते, पण त्यातही जर कुठली मुलगी लग्न करायला तयार आहे तर करून द्यावं असं आईबाबांना वाटते आणि आपलं कर्तव्य म्हणून ते करून देतात. आणि त्यांना ते भाग होतं कारण ती मुलगी ऑलरेडी प्रेग्नेंट होती. तर हे सगळं होऊन जाते आणि या लग्नाला 24-25 वर्ष होऊन जातात. जी मुलगी असते ती नेहमी दुसऱ्याच घरी राहते. ती त्यांचं जे राहतं घर असते तिथे ती कधीच येत नाही. जिथे सासू सासरे असतात तिथे बाकीचे मेंबर्स असतात, तिथे ती कधीच येत नाही आणि कोणी तिला एंट्री पण देत नाही. तिथे आली तर ती थोड्या वेळासाठी यायची आणि जायची, पण अशी कधी राहते तिला कधी कोणी असं एंट्री दिली नव्हती. तर ती तिकडे राहते. नंतर तो जो मुलगा असतो त्याला कॅन्सर होते आणि तो 2020 कॅन्सरने मरण पावतो. आता ती मुलगी जी असते तिला 2 मुलं होऊन जातात. एक मुलगा आता पहिल्याच लग्नामध्ये ती प्रेग्नंटच असते आणि दुसरी मुलगी असते. तर असे एक मुलगा आणि एक मुलगी होऊन जाते आणि ती असते. नवरा तर आता कॅन्सरने मरण पावलेला असतो. असं यांचं सुरू असते. 6 वर्ष नवरा गेल्यानंतर पण ती एकटी राहते. तिच्याकडे हॉटेलनुमा ढाबा असतो, त्यात ती आपलं करत असते. कारण जेव्हा तिचा नवरा असतो तेव्हा तो पूर्वी पण मेस चालवायचा आणि नंतर त्याने कॅटरिंगचा बिझनेस सुरू केला होता. त्याने ढाबा सुरू केला होता. त्याच्यातनं त्याला उत्पन्न मिळायचं आणि ते सेटल होते. तेव्हा पण तर सगळं ठीक होतं. जेव्हा पण नवरा होता 6 वर्ष ठीक होतं. सासरचे लोक कोविडमध्ये सगळं बंद होतं तेव्हा तिला घरची सगळ्यांनी हेल्प केलेली. जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं
सुरुवातीला मुलगा काही करत नव्हता. त्याचं तर मर्डर केसमध्ये तो इन्व्हॉल्व होता, त्यामुळे तो काही करू पण शकत नव्हता. कारण ते जे गँग वॉर असतो ते सुरू होतं आणि त्याला पण जीवे मारण्याची धमकी मिळालेली होती, त्यामुळे तो काही करत नव्हता. सासरचे लोक फ्लॅटचं भाडं देणं, इलेक्ट्रिक बिल देणं, जे काही टॅक्सेस असतील ते देणं आणि महिन्याचा किराणा पोहोचवणं, मुलांचे कपडे, तिचे कपडे, मुलाला कपडे आणि मुलांचे ड्रॉप्स, हे ते सगळं म्हणजे सगळंच त्यांना पुरवायचे. असे कित्येक वर्ष गेले आणि त्याच्यानंतर मग त्याने स्वतःचं कॅटरिंगचा बिझनेस सुरू केला आणि मग नंतर ते हळूहळू व्यवस्थित सेटल व्हायला लागले. त्याच्यानंतर तो व्यक्ती कॅन्सरने मरण पावलेला आणि ती पत्नी 6 वर्ष राहते व्यवस्थित. त्यातही सासरचे लोक तिला कोविडमध्ये वगैरे तिला खूप हेल्प करतात आणि ते जे रेस्टॉरंट असते संध्याकाळचं ती भाड्याने देते. 50-60 हजार रुपये तिला त्याचं भाडं येते आणि दिवसात ती बसते. म्हणजे 2पर्यंत ती आपलं जे हॉटेल चालवत असते त्यातूनही तिला चांगलं इन्कम होते. म्हणजे एका दिवसामध्ये ती 7-8 हजार रुपये रोजची ती कमवायची आणि संध्याकाळचा जो 50-60 हजार रुपये रेंट तो तर तिला वेगळा मिळायचा. आणि ज्या घरी ती राहायची, म्हणजे पूर्वी तर ती भाड्याने राहायची, त्याचा सगळा खर्च सासरचे लोक उचलायचे. नंतर जेव्हा कॅन्सर झाला हे सगळ्यांना माहिती झालं तर त्याने आपला फ्लॅट विकला आणि ते पैशातून त्याने प्लॉट विकत घेतला पत्नीच्या नावाने आणि वडिलांचं जे राहतं घर होतं, जे फ्लॅट होतं, तिथे त्याने आधी मेस सुरू केली होती. त्या राहत्या फ्लॅटमध्ये ते लोक शिफ्ट होऊन जातात, त्याला छान ते रिनोव्हेट करतात आणि ते जे फ्लॅट असते ते खूप चांगल्या एरियामध्ये असते. समोरच मोठं नावाजलेलं कॉलेज असते, बाजूला एक मिनिस्टर असतो, या बाजूला एक मिनिस्टर असतो. अशा ठिकाणी ते घर असते जिथे मिनिस्टर लोक राहतात. तिथे हॉटेल, जिथे नावाजलेलं काय म्हणतात त्याला, हॉस्टेल असेल, त्या ठिकाणी ते ठिकाण मार्केट एरिया असं सारख्या ठिकाणी होतं आणि चांगलं होतं. त्याला भरपूर किंमत होती त्या घराला, तर तिथे ते लोक शिफ्ट झाले. त्याला छान त्याने रिनोव्हेट केलं आणि तिथे ते लोक शिफ्ट झाले. आता काय झालं होतं की नवरा जाऊन 6 वर्ष झाले होते. तर ती जी पत्नी आहे ती आपल्या 2 मुलांना घेऊन, मुलगा 23 वर्षाचा आणि मुलगी 20 वर्षाची, ह्या दोन्ही मुलांना घेऊन ती सासरच्या घरी, जिथे सासरचे सगळे लोक मिळून राहतात, या ठिकाणी येते आणि घरामध्ये आपली सुटकेस घेऊन येते. बाकायदा कारने येते ती आणि सुटकेस घेऊन येते आणि सगळ्यांना, घरच्या लोकांना म्हणते की मी आता इथे आलेली आहे, तुम्ही माझ्या मुलांना पोसा, तुम्ही मला पोसा, कारण मी आता विधवा झालेली आहे आणि मी आता गरीब आहे, आता माझ्याजवळ काहीच नाही आहे, मी आता इथेच राहील आणि ते जे फ्लॅट आहे त्या फ्लॅटला मी भाड्याने देईल, ते भाडं मी घेईल आणि त्याच्याने मी माझ्या मुलांचा आणि स्वतःचा खर्च भागवेल आणि इथे मी 2 खोल्यांमध्ये राहील. इथे जे मेन घर होतं, जिथे सासू सासरे आणि बाकीचे सगळे लोक राहत होते, ते 2 माळ्याचं, ते पण बंगलो होतं 2 माळ्याचं. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 मुलं राहत होते. जी लहान मुलगी होती, जी म्हटलं नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर होती, ती खाली राहायची आणि जो मुलगा बँकेमध्ये होता तो फर्स्ट फ्लोअरला राहायचा. असं 2 कुटुंब, 2 लोक, 2 हिस्से त्या घरामध्ये होते. म्हणजे 4 जर लोक होते तर तिथून 2 लोक इथे राहायचे आणि 1 तर NRI होती. असे 3 लोक आपापल्या युनिटमध्ये राहायचे. ज्याने मर्डर केला होता तो वेगळ्या ठिकाणी राहत होता आणि 2 लोक वडिलोपार्जित घरी, म्हणजे वडिलांसोबत राहत होते. दोन्ही घरं सासऱ्यांचेच होते. तो फ्लॅट पण जो पॉश एरियामध्ये होता आणि जो बंगला, तिथे 2 बहीण भाऊ राहत होते, ते पण सासऱ्यांचंच होतं. तिला तिचा हिस्सा मिळाला असल्यावर सुद्धा ती इथे आली. म्हणजे
त्या जिथे पूर्ण फॅमिली राहत होती तिथे आली आणि म्हणाली की मला आता इथेच राहायचं आहे, माझा आणि माझ्या मुलांचा खर्च तुम्ही उचला आणि मला पण सांभाळा आणि माझ्या मुलाला पण सांभाळा, मुलांना पण सांभाळा, असं ती म्हणाली. आणि ती अशा याच्यामध्ये आली की आता मी इथेच राहणार. तिला सगळ्यांनी म्हटलं की तुझा हिस्सा तुला मिळालेला आहे, तुला जे फ्लॅट आहे तुझं तू तिथे राहा, आम्ही इथे राहतोय तर आम्हाला इथेच राहू दे, आम्हाला तू डिस्टर्ब करू नको, तुला आम्ही डिस्टर्ब करत नाही. पण ती म्हणाली की नाही मला इथेच राहायचं आणि ती भांडणावरती आली. तिथले जे 2 लोक होते, मुलगा आणि मुलगी, ते तिला काही बोलले नाही. त्यांनी सरळ 112 वरती फोन केला, पोलीस आलेत. तिने ही संधी पाहिली की रात्री 8 वाजता तिने घरामध्ये प्रवेश केलेला. पोलीसवाले आले, त्यांनी तिला बोलावलं. तर ती म्हणाली की नाही मी नाही येत, तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही आतमध्ये या. ती त्या पोलिसांना सुद्धा तिने जुमानलं नाही. मग ते पोलीसवाले म्हणाले की तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा. मग ते जे बँकेतले दादा होते ते जाऊन रिपोर्ट करतात आणि त्यानंतर पोलिसांची गाडी येते, ज्यात 3 लेडी कॉन्स्टेबल असतात आणि 5-6 जेंट्स असतात. असे 8-10 लोक घरी येतात आणि तिला म्हणतात की मॅडम तुम्हाला तर चलावं लागेल, तुम्ही असं कुणाच्या पण घरी अतिक्रमण करू शकत नाही. तर ती म्हणाली की नाही, मी या घरची सून आहे, या घरची मी मोठी सून आहे आणि आता मी इथेच राहणार. आणि ती चक्क खोटं बोलू लागली की माझं लग्न इथे झालं, माझं सगळं इथे झालं आणि आता मला इथेच राहायचं आहे, मी इथेच राहत होती आणि मी आता इथेच राहील, असं ती बोलली. तिला खूप समजवलं की बघ तू असं करू नको, तुझ्या मुलांचं करिअर आहे, त्यांच्यावरती सुद्धा केस लागेल, तुझ्यावर सुद्धा केस लागेल. पण ती म्हणाली की मला काही फरक पडत नाही, केस लावायची असेल तर लावा. तिचा हा ॲटिट्यूड होता. तर त्या पोलिसांनी पोलीस स्टेशनचे जे हेड आहेत त्यांना बोलावलं. ते आले, त्यांनी सुद्धा खूप समजवलं तिला की ताई असं करू नको, कायदा हातात घेऊ नको, तू जिथे राहते तिथे राहा, ते पण सासऱ्यांचंच घर आणि हे पण सासऱ्यांचंच घर आहे. या घरापेक्षा त्या एका फ्लॅटची किंमत जास्त आहे कारण तो एरिया खूप पॉश आहे. पण ती त्या गोष्टीला ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली की मला माझ्या मुलांचं शिक्षण करायचं आहे, मला माझ्या मुलींचं शिक्षण करायचं आहे, तर यांनी मला पैसे द्यावं आणि यांनी मला सांभाळावं, यांनी मला पोसावं. पोलिसांनी म्हटलं ठीक आहे, आपण त्याबद्दल नंतर बोलू, पण आता तुम्ही हे घर सोडून द्या. तर ती म्हणाली नाही मला नाही सोडायचं आहे. पोलीसवाल्यांनी तिला म्हटलं मग आम्ही केस टाकायचा का? तर ती म्हणाली ठीक आहे टाका तुम्ही. मग पोलीसवाले ती सगळ्यांचं रेकॉर्ड करत होती. तिचे 2ही मुलं मोबाईलवरती रेकॉर्ड करत होते, सगळं कोण काय बोलते आहे हे सगळं रेकॉर्ड करत होते. इवन पोलिसांचं सुद्धा ते रेकॉर्ड करत होते. पोलीस लेडी कॉन्स्टेबलांनी त्यांना म्हटलं की चला आता आपण तुम्हाला घेऊन जाऊ. तर ती मुलगी म्हणते की तुम्ही रात्रीच्या वेळेस लेडीजला हात लावू शकत नाही, तुम्ही असं करू शकत नाही, तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही, असं ती मुलगी 20 वर्षाची मुलगी म्हणाली. पोलिसांना पण माहिती होतं की रात्रीच्या वेळेस लेडीजला नाही उचलता येत, त्यांनी फक्त हूल दिलं. पण ते लोक यायला तयार नव्हते, ते घराच्या बाहेर निघायलाच तयार नव्हते. मग जेव्हा पोलिसांचं पण ती ऐकायला तयार नव्हती तेव्हा पोलिसांनी म्हटलं, ज्या मॅम होत्या, प्रोफेसर मॅम ज्या होत्या, नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर होत्या, त्या खाली राहत होत्या, तर त्यांनी म्हटलं की आता मॅम तुम्ही द्या. मग ते परत पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी रिपोर्ट केला आणि त्या घरी परत आल्या. परत थोड्यानंतर पोलिसांची गाडी आली. परत त्यांनी त्या लेडीला विनंती केली की मॅम तुम्ही आता निघून जा, जिथून आलात तिथे, जिथे राहता तिथेच राहा तुम्ही, तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही कोर्ट थ्रू करा, तुम्हाला काय हवं असेल नको असेल ते तुम्ही कोर्ट थ्रू घ्या आणि तुम्हाला यायचं होतं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आधी इन्फॉर्म करायचं असतं, त्याच्यानंतर तुम्ही यायचं असतं किंवा तुम्ही कोर्ट थ्रू ऑर्डर घेऊन यायचं असतं. तुम्ही कायदा हातात नाही घेऊ शकत. तुम्ही तिकडे पण सासऱ्याच्या घरी राहता आणि हे लोक पण सासऱ्याच्याच घरी राहतात.
तर तुमचा हिस्सा तुम्हाला मिळालेला आहे, यांच्या जवळ राहू द्या. पण ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी पोलिसांनी म्हटलं, आता पंचनामा करायचा का? तर ती म्हणाली, हो. केस टाकायचं का? तर ती म्हणाली, हो. 2:30 वाजता तिच्यावरती केस पंचनामा करण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्याच्यावरती धारा लावण्यात आली होती की ते बळजबरीने घरात घुसलेली, हा कायदा लावण्यात आला होता गुन्हा. त्यानंतर काय होते की दुसऱ्या दिवशी पोलिसांनी म्हटलं की 11 वाजता तुम्ही येऊन जाल पोलीस स्टेशनमध्ये. तर ती म्हणाली, हो येईल मी. मग 11 वाजता ती आपल्या मुलांसोबत गेली आणि गेली तर ज्या घरी ती राहिली होती, ज्या रूममध्ये ती राहिली होती, ज्या हॉलमध्ये ती होती, त्या हॉलला ती लॉक करून चालली गेली. म्हणजे घरचे लोक स्वतःच्याच घरामध्ये लॉक झाले होते. तिने लॉक केलं आणि ती आपल्या मुलांना घेऊन पोलीस स्टेशन निघून गेली. त्यानंतर भाऊ आणि बहीण ते पण पोलीस स्टेशनला गेले आणि तिने आपली बाजू सांगितली आणि आपली बाजू सांगितली. पोलिसांनी म्हटलं तिथेही की तू आपल्या घरी निघून जा, इथे राहू नको, इथे राहण्याचा तुझा हक्क बनत नाही. तर ती म्हणाली, नाही, मी माझ्याच घरी राहते आहे, कारण मी मोठी सून आहे, मला हे पण हवं आहे आणि मला ते पण हवं आहे, असं ती म्हणायला लागली. तिने नाही ऐकलं तर तिच्यावरती गुन्हा दाखल झाला. मग ती घरी परत आली आणि बाकीचे सगळे लोक पण घरी परत आले. पण त्या घरामध्ये जी सून होती, जी बँकमध्ये नोकरी करणारा जो दादा होता, त्याची जी पत्नी होती, तिने मेन गेटला लॉक केलं आणि तिने ग्रिल गेटला सुद्धा लॉक केलं होतं. मेन गेटला जेव्हा तिने लॉक केलं तेव्हा ती जेव्हा आली तेव्हा ती आतमध्ये येऊ शकली नाही. तर ती गेटच्या बाहेर तिची मुलगी भांडायला लागली. तिने परत 112 वरती फोन केला लहान सुनेने आणि पोलीस परत आले आणि परत पोलिसांनी म्हटलं की तिला तू जा. पोलिसांना म्हणायला लागली ती की पोलिसांनी असं म्हटलेलं आहे मला की तू ह्या घरी राहू शकतेस आणि तू जा, तिथे लॉक तोडून तू जा. पण जे बँकवाले आहेत ते म्हणाले की नाही, असं पोलिसांनी म्हटलेलं नाही, आम्ही पण तिथे होतो, त्यांनी हेच म्हटलेलं आहे की तुम्ही तुझ्या घरी चाललं जा. 112 वरती फोन केल्यावरती परत पोलिसांनी म्हटलं की आता तुम्ही परत पोलीस स्टेशनमध्ये जा आणि हे परत आलेले परत पोलीस स्टेशनला गेले. तिथे मग पोलिसांनी च्या समोर ते लोक बसले दोघं पण आणि पोलिसांनी विचारलं की काय झालं. तर ती बाई म्हणाली की साहेब, मी 30 वर्षापासून तिथे राहते, माझ्या मुलांचा जन्म तिथे झाला, सगळं तिथेच झालं, मी तिथेच राहणार, मी तिथून कुठे जाणार. मग ते पोलीस खूप जोराने चिडले, कारण ते त्या स्टेशनचे हेड होते. ते म्हणाले की तुम्हाला मूर्ख समजतेस का? मी PWDचा माणूस नाही आहो, मी 26 वर्षापासून पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहो, मी लोकांची तोंड बघून ओळखू शकतो की कोण कसं आहे. तुला काय वाटते? सकाळी आम्ही तिथे आमचे माणसं पाठवलेली आहेत आणि प्रत्येकाने विचारलेलं आहे, प्रत्येकाने म्हटलेलं आहे की इथे मोठी सून राहत नाही, इथे लहान सून आणि लहान मुलगा राहतो आणि खाली प्रोफेसर मॅडम राहतात आणि वर बँकवाला राहतो, असं सांगितलेलं. पण इथे तू राहतेस असं कोणी पण सांगितलेलं नाही आहे. आणि आम्ही तुझ्या त्या तिकडे जे फ्लॅट आहे तिथे पण गेलेलो आहे, तर तिथे म्हणाले की हो, ती इथे राहते. तिचं खोटं पण त्याने दाखवून दिलं आणि म्हटलं की तू तिथून निघून जा, तिथे आता तू राहू नको. मग ती तिथून निघून गेली आणि तरी पण तिचं हेच होतं की मला तिथेच राहायचं आहे. पण पोलिसांनी तंबी दिली. त्याच्यानंतर रात्री 9 वाजतापर्यंत ती त्या कुणाकडे वगैरे गेली असेल, मग त्याच्यानंतर तिला लोकांनी कदाचित चांगलं सांगितलं असेल. त्यानंतर ती परत पोलीस स्टेशनमध्ये गेली रात्रीच्या 9 वाजता आणि तिने माफीनामा लिहून दिला की मी परत त्या घरामध्ये जाणार नाही आणि माझं जे सामान, तिने जी काही सुटकेस आणली होती ते सगळं सामान मला त्यांनी परत देऊन द्यावं, असं तिने पोलिसांना लिखित स्वरूपात दिलं. आणि ती परत आली. खालचे घर म्हणजे जे घरचे लोक होते त्यांनी तिचं सामान होतं ते तिला देऊन दिलं आणि ती त्याच्या घरी निघून गेली. पण तिचा जो मुलगा असतो तो रोज ये जा करतो, घरट्या घालतो आणि कोणाला आणतो आणि काहीतरी
घराकडे दाखवत असतो. काय त्याच्या मनामध्ये आहे हे माहिती नाही. तो 23 वर्षाचा मुलगा आहे, इंजिनियर आहे, जॉब करतो, पण तरीही त्याला स्वतःचं करिअर समजत नाही आहे आणि तो सुद्धा अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज करण्याचा प्रयत्न करतो आहे, लोकांना भडकवतो आहे, लोकांना सांगतो आहे. आणि घराकडे आता पोलिसांना त्यांनी लिहून दिलेलं आहे की आम्ही इथे जाणार नाही आणि काही करणार नाही. पण तरीही तो मुलगा येतो. 2-3दा आलेला आहे आणि त्याने कोणाला तरी सांगितलेलं आहे की या घरी काहीतरी करायचं. आता काय त्याने सांगितलं हे माहिती नाही, पण आता त्या घरच्या लोकांना नक्कीच भीती झालेली आहे. ते जे बँकमध्ये दादा आहेत त्यांना भीती आहे, त्यांना एक मुलगा आहे त्याला भीती आहे. कारण सगळ्यांना त्या लोकांना असं वाटते की मला काही मिळालेलं नाही आहे, सगळं तो जो बँकवाला आहे त्याच्या मुलाला मिळणार आहे आणि म्हणून सगळे त्याच्यावरती खार खाऊन आहेत. पण जेव्हा की सगळ्यांना सगळे हिस्से सगळ्यांचे मिळालेले आहेत, पण तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की आम्हाला काहीच मिळालेलं नाही आहे. ती जी पत्नी आहे ती अशी आहे, म्हणजे जी बाहेर राहते दुसऱ्या फ्लॅटमध्ये जी राहते तिचा नवऱ्याने मर्डर केलेला आणि ज्या माणसाचा जो कुख्यात माणसाचा मर्डर केलेला त्याचा जो बेस्ट फ्रेंड आहे, तो हप्ते वसुली करणारा माणूस आहे, जो लोकांच्या घरी कब्जे करणारा माणूस आहे, म्हणजे कब्जे करून देणारे माणसं जे असतात बळजबरीने घुसून त्याला आपल्या ताब्यात करणारे जे लोक आहेत, तशा माणसाकडे ती गेली आणि म्हणाली की माझ्या या घरामध्ये मला राहायचं आणि मला तुम्ही ताबा मिळवून द्या. तो जो मुलगा होता त्याला माहिती होतं पूर्ण हिस्ट्री. त्याने म्हटलं की तू कोण आहे, तर तिने आपलं नाव सांगितलं. तर तू याची पत्नी आहे का, तर तिने हो म्हटलं. मग त्याला माहिती होतं की छोटा भाऊ बँकेत आहे आणि तो चांगला आहे. छोटी बहीण आहे जी प्रोफेसर आहे, ती चांगली आहे. त्या कुख्यात माणसाने सुद्धा तिला असं म्हटलं की तू तर तुझ्या हिस्स्यामध्ये राहत आहे. त्याला सगळं माहिती होतं. तो म्हणाला की तू तर तुझ्या हिस्स्यामध्ये राहते आहे, मग तू का इथे धडपड करते आहेस. ते लोक बरोबर आहेत आणि तू जिथे आहे तिथे तू राहा. आणि त्याने तिला खूप वाईट पद्धतीने स्वतःच्या घरातून बाहेर काढलेलं आहे आणि म्हणाला की परत तू हे सगळं घेऊन माझ्याजवळ यायचं नाही. अशी ती घाणेरडी बायको जी वेगळी राहूनही ह्या लोकांना त्रास देते. म्हणजे बायकांना जे कायदे मिळालेले आहेत त्या कायद्याचं मिसयूज कसं होते हे या केसमध्ये दिसते. कारण तिला ही गोष्ट माहिती होती की रात्रीच्या वेळेस आपण जर घरात प्रवेश केलं तर कोणी आपल्याला नेणार नाही, कोणी आपल्याला पकडू शकणार नाही, कोणी आपल्याला काही करू शकणार नाही, हात लावू शकणार नाही. या गोष्टीचा तिने फायदा घेतला आणि दुसऱ्या दिवशी मी लॉक करेल आणि पूर्ण ती रूम जी आहे ती माझ्या ताब्यामध्ये येऊन जाईल, हा तिचा उद्देश होता. आणि ते तसं झालंही. ती त्या घराला मिळवण्यासाठी कुख्यात लोकांकडे पण गेलेली आहे. पण कायद्याने सगळ्यांचे हक्क जर समान असतील तर तिला जास्त कुठून मिळणार आहे. एका घरामध्ये खालीवर आहेत ते 2 हिस्से आहेत आणि दुसऱ्या हिस्स्यामध्ये जे पॉश आहे, ज्या या बंगलोपेक्षा पण ज्याची किंमत जास्त आहे त्याचं तिला महत्त्व नाही आहे आणि तिला हे वाटते की ह्या घरामध्ये पण मला मिळायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने ती कधी इनलिगल पद्धतीने ती घराच्या आतमध्ये एंट्री करते. तर अँटी सोशल लोकांकडे जाऊन त्या मला कब्जा द्या असं म्हणते आणि आता तिचा मुलगा 2-4 लोकांना घेऊन येतो, रस्त्याने फिरत असतो, इकडून आजूबाजूला फिरत असतो आणि लोकांना लांब राहून या घराला उद्देशून काही सांगतो. काय सांगत असेल तो, काय वाटते तुम्हाला, कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.